ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत। 15 दिवसांच्या बंद नंतर मंगळवारी नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्यातील कांद्याचे लिलाव सुरू झाले। अर्थात गोणी पद्धतीच्या बोलीवरच बदलत्या वातावरणात होणारे कांद्याचं नुकसान आणि बंदमुळे हतबल झालेल्या शेतकऱ्यांनी काल खुल्या ट्रॉलीऐवजी गोणीतून कांदा बाजारात आणला। यामुळे अडचणी आणि खर्चामध्ये वाढच झाल्यामुळे व्यापारीही आपले अडवणूक करत असल्याची भावना ही शेतकऱ्यांमध्ये आहे। कांदा पिकवला हा आमचा गुन्हा झाला काय, अशा शब्दांमध्ये शेतकऱ्यांमधून संताप व्यक्त होतोय। स्वाभिमानी शेतकरी संघटना सुद्धा आता आक्रमक झालेली आहे। आज येवल्याचं मार्केट बंद करण्यात आलं। अजूनही कांदा शेतकऱ्यांना रडवताना आपल्याला दिसून येतोय। म्हणूनच याच विषयावर बोलण्यासाठी आता आपल्या बरोबर नाशिकचे आमचे ब्युरो चीफ अभिजित पाटील आहेत। अभिजित, एकूणच बघतोय आपण की लिलाव पद्धत सुरू झाली, गेले 15 दिवस हे सगळं बंद होतं। शेतकरी अडचणीत होते आपण बघतोय, पण आज हा लिलाव सुरू झाला। पण याच्यामध्ये शेतकऱ्यांनी गोणी पद्धतीनं, म्हणजे तो गोणीमध्येच कांदा आणला पाहिजे अशा पद्धतीची व्यापाऱ्यांची जी काही अट आहे, या अटीवरच हा सगळा लिलाव सुरू झालेला आहे। पण यातून दोन गोष्टी समोर येतात। एक तर या गोणी पद्धतीमुळे आज शेतकरी आर्थिकदृष्ट्या पुन्हा संकटात सापडल्याचंही आपल्याला दिसतंय, आणि आतापर्यंतचा जो हा बंद होता यामुळे आज कांदाही कुठेतरी वाया जातोय, कांदा सडतोय, अशी एक आपल्याला सगळं चित्र बघायला मिळत आहे। तू काय सांगशील, आज जरी हे सगळं सुरू झालेलं असलं तरी पुन्हा स्वाभिमानी शेतकरी संघटना ही आक्रमक झालेली आहे। आज येवल्यातला बाजार बंद झालेला आहे। तू काय सांगशील या पार्श्वभूमीवर? खरं आहे सुहास, गेल्या 15 ते 20 दिवसापासून हा जो व्यापार बंद होता, त्या बंद व्यापारामुळे अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी उत्पादित केलेला कांदा पडू नये। खरं तर कांदा ही जी वस्तू आहे, हे जे फळ आहे, हे जी भाजीपाला आहे, याला साठवण करण्यासाठी एक विशिष्ट पद्धती असते। परंतु सध्या पावसाळा सुरू आहे, त्यामुळे साठवण करताना पण शेतकऱ्यांकडे अशी जाचक पद्धती नाहीये की त्याला चांगलं स्टोरेज करू शकतात। त्यामुळे कांदा सडू लागतो, जास्त दिवस तो टिकू नाही शकत। त्यामुळे त्याला मार्केटमध्ये आणून विकणं हा एकच पर्याय शेतकऱ्यांकडे आहे। परंतु आता सध्या ही जी काही व्यापाऱ्यांनी घातलेली जी जाचक अट आहे, त्यामुळे खरं तर शेतकरी कांदा हा व्यापाऱ्यांच्या माध्यमातून विक्री करू देखील शकत नाही, कारण गोण्यांचा खर्च त्यांना परवडणार नाही। एक तर उत्पादन खर्च जो आहे तोच मिळत नाहीये, त्यात गोण्यांची भर परत कशी काय त्यांच्याकडे निघणार आहे असा त्यांच्यासमोर प्रश्न आहे। त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून ही दोघांचा गोंधळ सुरू होता। परंतु आजही व्यापारी हे ऐकून घ्यायला तयार नाहीये। गोणी पद्धतीत पॅकिंग केलेलं असेल तरच आम्ही तो खरेदी करू, असं त्यांची अट आहे। याला विरोध स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून करण्यात आलाय। स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून आज कळवण येथे रास्ता रोको करण्यात आला, त्याचप्रमाणे येवला येथे देखील मार्केट बंद करण्यात आलं। स्वाभिमानी शेतकरी संघटना या संपूर्ण शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती खरं तर आक्रमक झाली आहे। या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जे प्रदेशाध्यक्ष आहेत युवा आघाडीचे, ते आपल्या सोबत आहेत। आपण त्यांच्याशी या संदर्भात बोलूयात। सर, काय सांगणार आपण, जो आज पावित्र्य घेतलाय, जो आपण रास्ता रोको केला, त्याचप्रमाणे आपल्या आता गेल्या दिवसापासून जी भूमिका होती त्याबद्दल एकंदरीत काय सांगणार आपण? नाही, निश्चित मोठा आक्रोश या व्यवस्थेबद्दल, व्यापारी व्यवस्थेबद्दल आमच्या शेतकऱ्यांमध्ये आहे। संघटनेच्या वतीने त्याचा विरोध केला जातोय। खरं तर अतिशय चांगला, ऐतिहासिक, एक क्रांतिकारी निर्णय शेतकऱ्याच्या हिताचा या सरकारनं घेतला। विनियमनाचा असेल आणि आडतमुक्तीचा असेल, सगळ्या महाराष्ट्रातल्या व्यापाऱ्यांनी तो आडतमुक्तीचा निर्णय स्वीकारलेला आहे। फक्त नाशिकचे काही मोजके व्यापारी, जे पिंपळगाव आणि लासलगाव परिसरातले, या मोजक्या व्यापाऱ्यांनी या व्यवस्थेला वेठीस धरलेले। फक्त शेतकऱ्याला वेठीस धरलेलं नाही, तर संपूर्ण ग्राहकांना आणि संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेला वेठीस धरलेलं आहे। यांना त्यांच्यावरती अतिशय कठोर अशी कारवाई करून, जे काही बेकायदेशीर, त्यांनी बघा, जीवनावश्यक वस्तूमध्ये कांदा असताना सुद्धा त्यांच्या गोडाऊन्स एकदा तपासा, त्यांच्या आपल्या पुरवठा विभागाच्या माध्यमातून। तुम्हाला सांगतो, त्यांनी इतका मोठ्या प्रमाणामध्ये या कांद्याचं साठवण केलेलं आहे, आणि त्या साठवणाच्या जोरावरती आपण कितीही काळ हा संप रेटू शकतो, ही त्यांची खरं तर अतिशय आडेलतट्टूपणाची भूमिका आहे। त्यांना आता मोडून काढण्याची गरज आहे। आणि साथोसाथ मी आपल्या माध्यमातून सरकारलाही आवाहन करतो, विनंती करतो की आता कांदा खराब होण्याची जी काही सुरुवात झालेली आहे, त्याच्यासाठी तातडीनं नाफेडच्या माध्यमातून आपण विक्रमी प्रमाणात कांदा खरेदी केला जावा। 16 लाख मेट्रिक टनाचा कांदा अजून शेतकऱ्याचा पडू नये,
एका बाजूला नाशिक जिल्ह्यातली ही परिस्थिती आहे आणि एका बाजूला राज्यातला 8 ते 10 लाख मेट्रिक टनाचा कांदा आहे. म्हणजे कांद्याचं उत्पादन नाशिक जिल्ह्यामध्ये किती विक्रमी स्वरूपात आहे आपल्या लक्षात येईल. आणि इतक्या मोठ्या प्रमाणातला कांदा तो गोण्यांमध्ये कसा पॅक करणार, त्या गोण्यांसाठी मजूर कुठून आणणार, त्याचं ग्रेडिंग कसं करणार, आणि ही नवी पद्धत आताच तुम्ही समोर का आणली, आतापर्यंत पद्धत तुम्हाला काय वाटतं नेमकं स्वाभिमानी शेतकरी संघटना जी आहे ती यामध्ये उतरलेली आहे आणि आता या माध्यमातून व्यापाऱ्यांपर्यंत कांदा विक्री करण्याचा जो प्रश्न आहे शेतकऱ्यांच्या माध्यमातून तो होऊ शकतो का, त्याला तुम्ही काही पर्यायी व्यवस्था उपलब्ध करून द्या? निश्चितपणाने आम्ही पर्याय व्यवस्था उभी केली. आम्ही ठिकठिकाणी आमच्या माध्यमातून स्वाभिमानी शेतकरी संघटना प्रणित काही विक्री केंद्रही सुरू केलेले. आताही उद्या परवा आपल्याला नाशिकमध्ये कॉलेज रोड परिसरामध्ये असतील. आताही सध्या स्थितीमध्ये आमचे पाटील म्हणून एक धुळे जिल्ह्यामध्ये विक्री करतायत. ठिकठिकाणी ही विक्री आम्ही सुरू केलेली. ठीक आहे, मला हे मान्य आहे की ती कमी प्रमाणात आहे. आम्ही आमचे कार्यकर्ते या प्रचलित व्यवस्थेला 50 वर्षाची जी व्यवस्था आहे ती मोडून काढताना कुठेतरी ही संक्रमण अवस्थेतून आम्ही कमी पडतो इतकं नक्की. परंतु झपाट्याने या आमच्या तरुण पोरांना, शेतकऱ्याच्या पोरांना जर लायसन्सेस इश्यू झाले, त्यांची बँक गॅरंटीच्या संदर्भात थोडंसं शासनाने त्यांना कोऑपरेट केलं तर तुम्हाला सांगतो ग्रामीण पातळीवरती शेकडो हजारो लोक या व्यापारी व्यवस्थेमध्ये येतील आणि चांगल्या पद्धतीने व्यापार करतील. जे लोक आता व्यापार करून शोषण करून अतिशय पुन्हा या सगळ्या लोकांना वेठीस धरतात, व्यवस्थेला वेठीस धरतात, त्यांना बाजूला करण्याची, त्यांना मोडून काढण्याची आणि अशा प्रवृत्ती ठेचण्याची खरं तर ही वेळ आलेली. गेल्या काही दिवसापूर्वी पिंपळगावमध्ये शेतकऱ्यांचा उद्रेक त्यांच्या कार्यालयांपुरता झालेला आहे. अशाच पद्धतीने शेतकऱ्यांना जर वेठीस धरलं, एका बाजूला शेतकरी आत्महत्या करतायत नाशिक जिल्ह्यामध्ये आणि एका बाजूला जर या व्यापाऱ्यांनी अशाच पद्धतीने त्यांना वेठीस धरण्याचा हा कार्यक्रम पुढे चालू ठेवला तर मला वाटतं शेतकऱ्यांचा हा उद्रेक त्यांच्यापर्यंत सुद्धा पोहोचू शकतो. अभिजित त्यांना हा प्रश्न विचार की आता याच्यामध्ये तर शेतकऱ्यांचं नुकसान होत आहे, पण जे आडमुठेपणा जे व्यापारी करतायत यांनी जर त्यांचा आडमुठेपणा बदलला नाही तर स्वाभिमानी शेतकऱ्याची पुढची दिशा काय असणार आहे? तो जो त्यांचा आक्रोश आहे, त्यांचा संताप आहे तो तीव्र करणार आहेत का नाही? आतापर्यंत व्यापाऱ्यांकडनं जो आडमुठे धोरण स्वीकारलं गेलेलं आहे, हा जर पुन्हा सुरू राहिलं तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून आपली पुढची भूमिका काय असणार आहे? निश्चित तो उद्रेक तर वेळोवेळी आता समोर येईलच. आम्ही आमच्या लोकशाही मार्गानं आता ठिकठिकाणी आपण बघताय, कळवण असेल, येवला असेल, लासलगाव असेल, या ठिकठिकाणी आम्ही या प्रक्रियेवरती या व्यापाऱ्यांच्या मुजोरीला मोडून काढा म्हणून आम्ही भूमिका घेतोय, त्यांच्या विरोधामध्ये आंदोलन करतोय. सातोसात शासनाला आवाहन करतोय की आपण तातडीनं आपल्या पुरवठा अधिकाऱ्यांना पाठवून यांच्या गोडाऊन्सवरती छापे घाला, त्यांचे लायसन्सेस रद्द करा, तिथं नवीन आमच्या पोरांना लायसन्सेस इश्यू करा. त्यांच्या ताब्यामध्ये आमचे गाळे आहेत, आमच्या खळे आहेत. अहो, आमच्या जागा बळकावूनच आजपर्यंत व्यापार करतायत तिथं आणि अजूनही ते ताब्यात ठेवून पुन्हा आम्ही लायसन्सेस जमा करतो, लायसन्सेस आम्हाला नको, असा फार्स ते समोर आणतायत. तर मला वाटतं आता खरोखर त्या मुठभर व्यापाऱ्यांची जी काही मुजोरी ती मोडून काढण्याची आणि यासाठी सगळ्या सामाजिक घटकांनी एकत्र येण्याची, कारण या अपप्रवृत्तींचा त्रास फक्त शेतकऱ्यांना होत नाहीये तर संपूर्ण समाज व्यवस्थेला त्यांनी वेठीस धरलेले आणि आम्ही तर आमच्या पद्धतीने याच्या सगळ्या गोष्टीला आम्ही प्रतिरोध करणार आहे. या शासनामध्ये, मंत्रिमंडळामध्ये नुकतेच आपले शेतकरी नेते देखील सहभागी झाले आहेत, त्यांचं नेमकी काय भूमिका आहे आपल्या या संपूर्ण प्रश्नावर? नाही, मी आपल्या निदर्शनात आणतो की आमचे नेते मान्य सदाभाऊ खोत यांनी मंत्रिपदाची धुरा सांभाळल्याच्या नंतरच खऱ्या अर्थानं हा विनियमनाचा आणि अडतमुक्तीचा निर्णय असेल तो संपूर्णपणे त्याची अंमलबजावणी झालेली आणि एक खूप मोठं शेतकऱ्याला एका मोठ्या जोखडातून खरं तर शेतकरी त्या व्यापार समितीमध्ये कशा पद्धतीने लुबाडला जायचा. आज सुद्धा या व्यापाऱ्यांच्या बाजूनं फक्त तुम्हाला सांगतो, फक्त यांची आडत आणि हेच मुद्दे नाहीयेत, अजून वांदा पद्धत आपल्या नाशिक जिल्ह्यामध्ये रूढ आहे की ज्या वेळेला तुम्ही तो ट्रॅक्टर तिथं ज्या वेळेला त्याचा भाव ठरवतात, त्याचं फाळकं पाडून त्याच्या व्यापाऱ्याच्या खळ्यावर गेल्यानंतर पुन्हा काहीतरी त्याच्यात वांदा म्हणून जी पद्धत एक अवलंबली जाते आणि त्याच्या माध्यमातून त्या शेतकऱ्याचं म्हणजे तुम्हाला सांगतो दिवसभरामध्ये किती शोषण केलं जातं याची आकडेवारी वांद्यामध्ये किती होती ही एकदा आपण निश्चितपणे तपासावी. आपल्या लक्षात येईल की पावला गणिक शेतकरी लुटला जात होता, आता त्याला शिवार खरेदीला वाव मिळेल, मुक्त व्यापार व्यवस्थेमध्ये त्याला त्याचा व्यापार करता येईल, शेतकऱ्याची मुलं सुद्धा यासाठी पुढे येतील आणि निश्चितपणे तुम्हाला सांगतो, खात्रीनं सांगतो की या निर्णयाचं शेतकऱ्यांनी उत्स्फूर्तपणे स्वागत केले. आता सरकारची जबाबदारी की त्यांनी ठामपणाने आता ह्या निर्णयाची अंमलबजावणी करावी, कुठेही एक पाऊल सरकारने मागे येऊ नये आणि सरकारला आम्ही मागे येऊ देणार नाही. स्वाभिमानी शेतकरी संघटना यावरती ठाम आहे आणि तातडीनं नाफेडच्या माध्यमातून आता खरेदी सुरू व्हावी. अगदी खरं आहे, पण मला एक सांगा, ही जी गोणी पद्धत आहे या गोणी पद्धतीनं खरं तर गोणी पॅकिंग करणं हा प्रकार जो होता तो व्यापाऱ्यांचा होता आणि तो आता शेतकऱ्यांवरती ढकलतोय. म्हणजे कुठेतरी व्यापारी जे आहे ते
शेतकऱ्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून हा काहीतरी त्यांचा साध्य करण्याचा प्रयत्न करताय? नाही, मुळात मी आपल्याला जरा सांगतो की ही पद्धत नाशिक जिल्ह्यामध्ये कुठेही प्रचलित नाही. अगदी बोटावर मोजण्या इतका सपोज नांदूर शिंगोटे असेल किंवा अगदी अजून एखादं ठिकाण असेल जिथे ही गोणी पद्धत की जिथं कांद्याची आवकच मुळात कमी आहे विक्रीची, अशा ठिकाणी तो कांदा विकला जात होता. परंतु संपूर्ण नाशिक जिल्ह्यात मी मगाशी सांगितलं की 16 लाख मेट्रिक टन आता सुद्धा कांदा शिल्लक आहे. कांद्याची मुख्य उत्पादकांची ही बाजारपेठ आहे. कांदा उत्पादकांचं एक क्षेत्र आहे नाशिक जिल्हा. अगदी खरं आहे. कांदा उत्पादकाची सगळ्यात मोठी बाजारपेठ जी म्हटली जाईल ती नाशिक आहे. या नाशिक जिल्ह्यामध्ये राज्यात सगळ्यात जास्त मोठ्या प्रमाणात कांद्याची लागवड होते, कांद्याचं उत्पादन होतं. परंतु हा जो काही व्यापाऱ्यांचा आडमुठेपणा आहे यामुळे खरं तर शेतकरी अडचणीत सापडलेला आहे आणि शेतकऱ्याचंच नुकसान होतंय. हे शेतकऱ्याचं नुकसान भरून काढण्याचा प्रयत्न या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून केला जाणार आहे, अशी ज्यांची भूमिका आहे. अगदी बरोबर आहे तू म्हणतो अभिजित की एकूणच स्वाभिमानी संघटना आता तशी आक्रमक झालेली आहे आणि हा जो काही व्यापारी आडमुठे धोरण घेतात हे कुठेतरी मोडून काढण्याची आता गरज निर्माण झालेली आहे. तू सगळी ही जी माहिती दिलीस त्याबद्दल धन्यवाद. आपण बघतोय की पारंपरिक शेती ही बेभरवसा